तर मागच्या लेक्चरमध्ये आपण एकेकाचं दशकात रूपांतर करायचं किंवा एकेकाचं शतकात रूपांतर करायचं किंवा शतकाचं एकेकात रूपांतर करायचं हे आपण बघितलं आहे. तर आता आपण नवीन कन्सेप्ट बघणार आहे, दशांश चिन्ह किंवा डेसिमल फॅक्टर. डेसिमल फॅक्टर्स. तर डेसिमल फॅक्टर्स म्हणजे काय, दशांश चिन्ह असते. आता आपण पूर्ण संख्येनं एखाद्या संख्येला पूर्ण भाग जातो आहे, म्हणजे आता आपण 10ला आपण 2 भाग घालवतो आहे तर त्याचं उत्तर 5 मिळते. पण जर आपण 2ला 10 भाग घालवला तर त्याचं उत्तर आपल्याला पूर्णांकात मिळत नाही ना, तर ते अपूर्णांक किंवा दशांश चिन्ह यामध्ये मिळतं. त्यामुळं आता आपण डेसिमल फॅक्टर शिकणार आहे. सोपं आहे. आता इथं कसं आपण शिकलो, एकक, दशक, शतक, हजार, तसंच आता आपल्याला शिकायचं आहे एकांश, दशांश, शतांश. ह्या टर्ममध्ये असतं एकांश, दशांश, शतांश. फक्त आता आपण एकक दशक लिहिताना कसं लिहितो, आता 1111 असं लिहिलं तर आपल्याला ही संख्या जर म्हणजे या प्रकारे आपल्याला कुठली तरी संख्या लिहायची आहे, अपूर्ण संख्या किंवा ती पूर्ण संख्या नाही, तर आपण ती संख्या लिहिताना असं लिहू शकतो की 1.2, 3, 5. याला वाचताना असं वाचायचं की 1.2, 3, 5. तर आता पहिल्यांदा काय आहे, हे एकांश म्हणायचं याला. त्यानंतर हे एकांश, हे दशांश, हे शतांश आणि हे 1/1000 किंवा असं म्हणू शकतो. आता याची आपण किंमत पहिल्यांदा लक्षात ठेवू. तर हे दशांश आहे तर याची किंमत किती येते, 2/10. ओके. त्यानंतर आता हे 3 आहे तर इथे किती येते, 3/100. आणि आता इथं 5 आहे त्यामुळं 5/1000. जर आपण ह्या 2ला 10 गुणलं तर हे दशांश म्हणजे दशांश चिन्ह आहे ना, हे दशांश चिन्ह इथं जर 10 गुणलं आपण ह्या संख्येला तर एक घर सोडतं, त्यामुळे इथं 12.35 येतं. जर ह्याला 100 गुणलं या संख्येला तर इथं 2 घरं सोडून 123.5 होतं. आणि 1000 गुणलं तर 1235 आपल्याला पूर्ण संख्या मिळते. मग याच्या हे किंमत आहेत ना, हे आपण इथं काढून घेतल्यात की दशांश चिन्हाच्या साईडला जी संख्या असत्या ती 1/10च्या फॉर्मॅटमध्ये असत्या, म्हणजे 1/10च्या ह्याच्यात असते, फॉर्मॅटमध्ये असते. बघ आता इथं 1/10 म्हणजे इथं 2 आहे त्यामुळे आपण इथं 2/10 लिहिले. आता 3 लिहित आहे त्यामुळं आपण कसं लिहायचं, आता 3/100 लिहायचं, कारण हे 10च्या पटीत पुढं वाढत जातं. तुला पहिल्यांदा मिळणार 1/10, 1/100, 1/1000, 1/10,000 असं 10च्या पट्टीत पुढं वाढत जातं. इथं आता आपण गुणाकार म्हणजे कसं पूर्ण संख्येला कसं करतो, आता इथं 1235 आता ही लिहायची झाली तर आपण काय करतो, विस्तारित रूपात लिहितो की 5x1. त्यानंतर इथं 3ला लिहितो की 3x10. 2ला लिहितो आपण 2x100. 1ला लिहितो आपण 1x1000. तसंच या संख्येला लिहायचं आहे एक दशांश चिन्ह जी संख्या आहे ना, म्हणजे दशांश चिन्ह जिथं असेल त्या संख्येला आपण असं लिहितो, म्हणजे ह्या विस्तारित रूपात. तर आता ह्याच संख्येला आपण विस्तारित रूपात लिहून बघू. आता आपल्याकडे ही संख्या आहे 1.2, 3, 5. तर आता ह्याला आपण विस्तारित रूपात लिहायचं आहे. तर आता ह्या 1ची किंमत किती येते, 1 अधिक करायचं
आता ह्या 2ची किंमत किती सांगितली, एक घर सोडून आहे, दशांश चिन्हाच्या एक घर सोडून, म्हणजे ते 10 असतं, 1/10 असतं. ह्याच्या पुढं दुसरं घर येतं त्यावेळेला किती असणार ते 1/100, कारण 10च्या पट्टीत येते ना. 10 गुणिले 10 परत त्या 100 आहे, मग 100 गुणिले परत 10, म्हणजे हे तिसरं घर आहे ते 1000च्या याच्यात येणार, 1000च्या छेदात येणार. तर आता ह्या 2ची किंमत आपण लिहितो 2/10 अधिक 3ची किंमत लिहितो 3/100 आणि ह्या पुढं 5ची किंमत लिहितो 5/1000. हे विस्तारित रूप झालं या संख्येचं. आता आपण जर भागाकार केला तर आपला नियम कसा आहे, इथं जर खाली 10, 100, 1000 अशा जर संख्या असतील आणि भाग करायचा असला तर जितकी शून्य आहे तितकं घर सोडून ह्या संख्येला दशांश चिन्ह लिहायचं. म्हणजे काय, हे 2/10 आहे ना, तर एक घर आहे इथं, तर एक घर सोडून दशांश चिन्ह लिहायचं, म्हणजे याची किंमत किती होणार 0.2. आता 3/100 आहे, 3/100ची आपल्याला किंमत काढायची आहे. मग आता इथं किती घर आहेत, 2 घर आहेत, तर मग ही 2 घरं सोडून दशांश चिन्ह आलं पाहिजे. मग 3च्या पलीकडे घर आहे का, नाही, मग त्यामुळे आपण इथं 0 लिहितो, 0.3, म्हणजे ही 2 घरं सोडून इथं आपल्याला दशांश चिन्ह आलं. आता आपल्याला इथं 5 आहे आणि इथं आपण 1000नं भागायचं आहे, त्यामुळे आता इथं किती शून्य आहे, इथं 1, 2, 3, मग 3 घरं सोडून आपल्याला दशांश चिन्ह द्यायला पाहिजे. त्यामुळे आपण लिहिताना लिहितो इथं 5. आता इथं एक घर, हे दुसरं घर आणि इथं दशांश चिन्ह, याची किंमत झाली 0.005. मग आता हे जर आपण बेरीज जरी केली ना, आता बघ इथं बेरीज अशी करायची, इथं 1 लिहिलं, आता 0.2 हे इथं मी लिहिलं, अधिक 0.003 अधिक 0.005. तर आता इथं 2 आहे, म्हणजे ह्याच्या पलीकडे किती असतं, काय नाही, म्हणून इथं असं 0च असतं. आता ह्या 3च्या पलीकडे काय असणार, 0च असणार, परत तिथं 2च्या पलीकडे 0च असणार. कारण आपल्याला डावीकडं आपण लिहितो त्याला दशांश चिन्हामध्ये काही किंमत नसते. जर आता आपण एकक दशकमध्ये लिहिलं पूर्ण संख्येत, तर आता इथं 2 लिहिलं आणि हिच्या पुढं 0 दिली आहे, तर ह्याचा अर्थ किती झाला आपल्याला 200 झाला. पण जर मी हेच दशांश चिन्हात असं लिहिलं, इथं 2 शून्य किती पण शून्य टाकल्या, तर हिची किंमत किती येणार, 0.2च येणार. ओके, हां, तर आता हिची एकदा बेरीज करूया. आता इथं काहीच नाही म्हणून इथं काय येते 000. आता हिची जी बेरीज झाली 5, इथं आले 3, इथं 2 आणि 1, आणि हे दशांश चिन्ह आहे तसं, म्हणजे हे उत्तर आपलं मिळालं. याची ही जी संख्या आहे त्याचं आपण विस्तारित रूप काढलं आणि विस्तार रूप आपल्याला आलं ह्याच संख्येचं. तर दशांश चिन्हाच्या पलीकडं जे असतं घर असतं त्याची किंमत इथे 1/10, त्याच्या पलीकडे 1/100 आणि त्याच्या पलीकडे 1/1000, म्हणजे ती 10च्या पट्टीत पुढं वाढत जाते. मग आपण इथं एकांश, दशांश, शतांश असं वाचत जातो याला. म्हणजे इथं कसं वाचतो आपण, इथं एकक, दशक, शतक, हजार याच प्रकारे वाचायचं, फक्त इथं दशांश चिन्ह आहे त्यामुळं पुढच्या ज्या संख्या येतात त्या 2, 3, 5 असंच वाचायचं, 1.235. ओके, 235 म्हणायचं नसतं ह्याला, आपण लिहिताना लिहू शकतो, म्हणजे 235, 1.235, 1.250, पण लिहिताना वाचताना असं वाचायचं की 1.235. इथंपर्यंत काय आलं. आता 2 उदाहरणं देतो मी. 5.890 आणि 9.899. याचं मला विस्तारित रूप करून दाखवायचं आणि प्रत्येक स्थानाच्या किमती किती आहेत त्या काढून दाखव. ओके, पहिला पार्ट इथं आपला संपतोय. हे एकदा नीट बघ, पाहिजे तर स्क्रीनशॉट काढून घे याचं आणि लिहून घे. हे आपली इथं डेसिमल फॅक्टर.
ओके. आता आपण यामध्ये पुढं काय बघू शकतो की हां आता आपल्याला कन्व्हर्जन आलेत. कन्व्हर्जन म्हणजे रूपांतर करायला एककचं दशकमध्ये किंवा हजाराचं एककमध्ये, ती गोष्ट शिकलो आपण. त्याच्यानंतर आपण दशांश चिन्ह म्हणजे कसं वापरायचं किंवा कशासाठी येते ते आपण बघितलं. आता आपण थोडे एक्झाम्पल बघूया म्हणजे डेसिमल फॅक्टरबद्दल. आता दशांश चिन्ह आणि आपण कशाला वापरू शकतो, ज्यावेळेला छेद आपला असतो इथं, छेद असतो इथं आणि इथं आपला अंश असतो, अंश आणि हा छेद. जर अंशापेक्षा छेद मोठा असला तर त्याचं उत्तर आपल्याला दशांश चिन्हात येतं. ओके, म्हणजे अंश लहान पाहिजे आणि छेद मोठा पाहिजे. हे आता लहान मोठं ह्याच्यात अजून एक आहे, लहान आणि मोठं आपण ठरवतो. ज्या बाजूला टोक असतं ते मोठं असतं, ते मोठी संख्या म्हणायची किंवा मोठा भाग म्हणायचा, आणि हे टोक म्हणायचं याला. आणि ज्या बाजूला फक्त टिंब असते ती लहान संख्या, एवढंच लक्षात ठेवायचं. आता आपला अंश जर मोठा असला, अंश जर छोटा असला आणि छेद मोठा असला तर आपल्याला उत्तर येताना कशात येणार आहे, अपूर्णांकात येणार आहे. अपूर्णांक किंवा दशांश चिन्हात, दशांश चिन्हात आपल्याला उत्तर येणार आहे. आता आपण उदाहरण बघूया. पहिलं उदाहरण आहे 5/10. आता यामध्ये अंश मोठा आहे का, नाही, अंश आपला छोटा आहे आणि छेद मोठा आहे, त्यामुळं आपण उत्तर कशात येणार, आपल्याला दशांश चिन्हात येणार. मग आता आपण कसं शिकलो आहे, इथं ज्यावेळेला 10 किंवा 100च्या पाटीत असते त्यावेळेला एक घर सोडून दशांश चिन्ह द्यायची. मग एक घर सोडून म्हणजे काय, ह्या 5 लिहिणार आपण, हे एक घर झालं, त्याच्यानंतर आपण दशांश चिन्ह देऊन इथं 0 लिहिणार. याचं उत्तर हे आलं. ओके, आता आपण दुसरं गणित बघूया. 17/100. या गणितात पण काय आहे, आपला छेद मोठा आहे अंशापेक्षा, त्यामुळे आता काय येणार, आपल्याला 2 घरं सोडून दशांश चिन्ह द्यायचं आहे. मग हे 17 आपण असं लिहायचं आणि 2 घरं सोडून दशांश चिन्ह म्हणजे 1, 2 सोडायचं, येत्या दशांश चिन्ह आणि पलीकडे 0. आता तिसरं गणित बघूया आपण. 558/100. ओके, आता आपण नियम काय, 2 घरं सोडून द्यायचं म्हणजे इथं 1 आणि 2 घरं सोडून द्यायचं. इथं आपण 1, 2 घरं दिली आणि इथं दशांश चिन्ह दिलं आणि पलीकडे आहे तसं 5 लिहिलं. आता इथं कन्फ्युजन होत नाही, पण असं वाटेल की इथं आता 17 आहे, 17ला आपण 2 घरं सोडून दिलं त्याच्यामुळे आपण 0 लिहिलं. पण आपण इथं 0 का लिहू शकत नाही, कारण ही आपली संख्या पूर्ण आहे, म्हणजे 558 संख्या आहे आणि 2 घरं सोडून ह्या घराच्या पलीकडं तिसरं घर आहे ते, तिथं आपल्याला संख्या आहे, इथं आपल्याला तिसरं घर आहे का नाही, त्यामुळे आपण इथं 0च घेतो. कळलं. आता इथं पण 0.5 आपण लिहू शकतो, दोन्हीचा अर्थ तोच आहे, 5 लिहा किंवा 0.5 लिहा. या बाजूला 0 आहे त्यामुळं पूर्णांकात याला व्हॅल्यू नसते. इथं जर 5च्या इकडे लिहिलं आपण 0 तर याला 50, याला व्हॅल्यू असते. तर दशांश अपूर्णांकात इथं आता 0.5 आहे, दशांश अपूर्णांकात इथं किती पण तुम्ही 0 लिहा, त्याला काहीच व्हॅल्यू नसते. ओके, आता त्यानंतर अजून एक बघूया आपण, चौथं उदाहरण. आता 5 आणि इथं आपण 1000 लिहिलं, 5/1000. तर आता आपण काय करणार, 1, 2, 3 घरं आहेत, मग त्यामुळे 5 लिहिणार, हे पहिलं घर, ह्याच्या पलीकडं काही घरं नाहीत म्हणून 2 घरं दिली आणि इथं आपण 0 लिहिलं. काय आलं. ओके, हे आता आपल्याला भागाकार झालं. आता तसंच जर गुणाकार असलं, इथं आता गुणाकाराचं एक्झाम्पल लिहूया. काय आता
0.005 गुणिले 100. आता भागाकारात आपण काय करतो आहे, डावीकडं ही संख्या सोडून त्याच्या डावीकडं किती घर आहेत ते बघतो आणि आपण दशांश चिन्ह लिहितो. आता गुणाकारात काय करायचं, दशांश चिन्हाच्या पुढं किती घर आहेत, आता इथं 100 गुणायचं आहे म्हणजे 2 घरं आपल्याला पुढं जायचं आहे. भागाकारात आपण पाठीमागं येतो, गुणाकारात आपण पुढं जातो. त्यामुळं इथं उत्तर लिहिताना आपण काय करायचं, ही 2 घरं सोडायची आणि उत्तर लिहायचं. मग 0.5 याला आपण 0.5 असं पण लिहू शकतो. आता दुसरं आपण उदाहरण बघूया. दुसऱ्या उदाहरणात आहे आपल्याला 0.889 गुणिले 10. तर आता किती आहे, इथं 10 आहे. त्यामुळं आपल्याला फक्त एकच घर पुढं जायचं आहे. गुणाकार आहे त्यामुळं, भागाकार असतं तर आपण मागालो असतो. त्यामुळं एक घर पुढं जायचं आहे म्हणून आपण काय केलं, हे एक घर, हे दशांश चिन्हाच्या पुढं एक घर म्हणजे 8च्या पुढं दशांश चिन्ह दिलं आणि उत्तर आलं आपल्याला. इथं फक्त 8.89 झालं. आता अजून एक बघू आपण, 8.98 आणि इथं 5 म्हणजे 8.985 आणि आपल्याला याला 100 गुणायचं आहे, 100 गुणायचं आहे. त्यामुळं आपण आता गुंताना कसं करणार, 2 घर आहे तिथं, त्यामुळे इथं 2 घरं सोडणार आणि आपण दशांश चिन्ह देणार म्हणजे उत्तर किती आलं आपलं 898.5. आता यामध्ये एक नियम लक्षात ठेवायचा की आपण 100 गुणतोय त्यामुळे आपण 2 घरं सोडतोय. आता या ठिकाणी जर 500 असलं किंवा 600 असलं, 700 असलं तर काय करायचं, इथं बघ आता 8.85 गुणिले मी 50 करतो. तर पहिला नियम काय लक्षात ठेवायचा, इथं आपल्याला 50 आहे त्यामुळे 1 0 आहे, त्याच्यामुळे उत्तरात आपल्याला 1 0 पुढं सरकायचं आहे. त्यामुळे उत्तर लिहिताना आपण 88.5 गुणिले, आपण इकडं 0 वाढवली पण 5 आपण आहे तसंच ठेवलं आहे. त्यामुळं ह्यांचा गुणाकार करायचा, 5 5 25, हाच्या गेले 2, 8 5 40, 40 आणि 2 42, उरले 4, 8 5 40 आणि पुढं 4 44. आणि आता इथं एक घर सोडून दशांश चिन्ह आहे, त्यामुळं आता आपण देताना काय करणार, एक घर सोडणार आणि दशांश चिन्ह देणार. कळालं? आता जर ह्या गणितात कन्फ्युजन झालं तर काय करायचं, आपण मांडणी करतोय काय गुणिले 50. आता 0 गुणल्यावर किती काय, सगळीकडे 0च येणार आहे. हां, आता इथं आपण 0 म्हणजे दशकान गुणताना इथं जागा सोडतोय. आता इथं 5 गुणतोय आपण, 5 5 25 अशी 5 हाच्याला गेले 2, 8 5 40, 41 42 2 हाच्याला गेले 4, 8 5 40 आणि 4 44. मग आता उत्तर लिहिताना आपण लिहितोय 5 2 4 4. मग आता इथं आपल्याला किती घरं सोडून, आता इथं आपल्याला 2 घरं सोडून द्यायचं आहे. त्यामुळं आपण काय केलं, इथं 1-2 घरं सोडली आणि आपल्याला उत्तर आहे तसं हे मिळालं. आता इथं अजून एक एक्झाम्पल बघू आपण. 9.55 गुणिले 20. तर आता आपण काय करणार, पहिल्यांदा इथं आता 20 आहे म्हणजे एक घर सोडून आपल्याला पुढं जायचं आहे. 95.5 गुणिले 2 करायचं. 5 दुने 10 0 ह्याच्याला गेले 1, 5 दुने 10 आणि 11 1, 9 दुने 18 आणि 1 19. आणि आता इथं एक घर आहे त्यामुळे आपण इथं एक घर द्यायचं, त्यामुळे उत्तर आलं 191. ओके. इथं गुणाकार करताना इथं 2 0 आहे त्यामुळे आपण इथं पुढं घरं सरकतो आहे. इथं आता 1 0 आहे त्यामुळे आपण इथं एक घर पुढं सरकतो आहे. इथं आपल्याला 2 आहेत त्यामुळे आपण इथं 2 घरं पुढं सरकतो आहे. इथं आपल्याला आता 50 गुणायचं आहे. 50 गुणायचं म्हणजे आपण 10च्या पट्टीत गुणतो आहे, पण आता इथं जर 50 आलं किंवा 60 आलं किंवा 120 130 असं आलं तर आपण इथं ही 1 0 आहे ना, तर याचा अर्थ कसा आहे 50चा 5 गुणिले 10. ओके, 5 गुणिले 10 आहे त्यामुळे आपण काय करतो आहे, आधी 10 गुणतो आहे. 10 गुणतो आहे म्हणजे एक घर पुढं सोडतो आहे. इथं 88.5 आलं
आणि हे गुणिले आता हे फक्त 5नं गुणायचं आहे, त्यामुळं आपण ह्याला परत 5नं गुणलं. आणि आता इथं एकच घर सोडून दशांश चिन्ह दिलं आहे, त्यामुळे इथं एकच घर सोडून दशांश चिन्ह द्यायचा. आता इथं तसंच आहे. आता हे 20 आहे. 20 म्हणजे काय, 2 गुणिले 10. 2 गुणिले 10 आहे. त्यामुळं आपण पहिल्यांदा 10ची एक दशांश चिन्ह इथं दिली आणि नंतर 2नं गुणलं. आता एकच घर दशांश चिन्ह सोडून द्यायचं होतं, त्यामुळे आपण इथे एक घर सोडून 1910 होतं, त्यामुळं एक घर सोडलं, त्यामुळे उत्तर आपलं 191 झालं. परत अजून एक तसं ट्राय करूया आपण. 75.5 गुणिले 20. तर आता ह्या 20चा अर्थ कसा होतो आहे, 2 गुणिले 10. त्यामुळं आपण हे जे 10 आहे ते आपण इथं पुढं करतो आहे 755. आपलं दशांश चिन्हच एक घर सोडलं, त्याच्यामुळं आपलं दशांश चिन्ह काय झालं, निघून गेलं आणि पूर्ण संख्या मिळाली. आणि याचं गुणाकार 2नं गुणिले केले की आपल्याला उत्तर मिळणार 10. 5 दुणे 10 आणि 1 1101, 7 दुणे 14 आणि 1 15, 1510 असं उत्तर मिळणार. ओके. आता ह्याच्यावर आणि आपण हा एकदा स्क्रीनशॉट काढ किंवा एकदा चेक करा. तर अजून आपण तसे त्या टाईपची एक 4 गणितं अजून बघू. $857.6 गुणिले 120. आता थोडं मोठी संख्या घेऊया आपण. आता इथं 120 आहे. 120 म्हणजे काय, 12 गुणिले 10 बरोबर. आपण काय करतो, ही 1 शून्य आहे ना, ते आधी आपण पुढं सरकतो, त्यामुळं उत्तर येताना किती आलं, 1 शून्य पुढं सरकली, त्यामुळं ही शून्य पुढं सरकल्यामुळं हे दशांश चिन्ह निघून गेलं आणि ह्याला गुणिले 12 करायचं, त्यामुळं आपलं इथं उत्तर निघणार आहे. आता इथं कॅल्क्युलेशन तुझं तू कर आणि सोडव. आता तसं इथं 57.875 गुणिले 60 आहे. ओके. तर आता पहिल्यांदा काय करणार, 60 म्हणजे काय, 6 गुणिले 10. मग एक दशांश चिन्ह आपण इथं आधी पुढं सरकून घेऊया, म्हणजे उत्तर काय आलं 578.75 गुणिले 6. आणि गुणाकार करताना काय करायचं, आता हे इथं आपण गुणाकार काहीतरी करणार आहे. मग ही 2 घरं आहेत ना, त्यामुळे उत्तरात देताना पण 2 घरं सोडायची इकडं आणि तिथंच दशांश चिन्ह द्यायचं. म्हणजे कसं, आता इथं मी डायरेक्ट करतो, 6 5 30 उरले 3, 7 6 42 आणि 3 45 उरले 4, 7 6 6 8 48 आणि 4 52 उरले 2, म्हणजे इथं 2 आले, उरले 5, 7 6 42 आणि 5 47 उरले 4, 6 5 30 आणि 4 34. आता मी काय सांगितलं, इथं आता 2 घरं सोडून दशांश चिन्ह आहे, त्यामुळे इथं पण देताना 2 घरं सोडूनच इकडं दशांश चिन्ह द्यायचं. त्यामुळे ह्याचं उत्तर आलं 72.5. या शून्याला पुढं काय अर्थ नसते, ही लिहिली नाही लिहिली तरी चालतं. ही 2 गणित एकदा बघ. अजून एक बघू आपण. $88.565 गुणिले 130. तर आता इथं करताना आपण गणित कसं करणार आहे, इथं एक दशांश चिन्ह आधी पुढं घेणार आहे, 885.65 गुणिले 13. आता डायरेक्ट इथं असलं तर डायरेक्ट करायचं किंवा आपण पट्टीत घेऊन करायचं. फक्त लक्षात ठेवताना काय करायचं, जे काय उत्तर येईल इथं ह्या साधा गुणाकार करायचा. इथं जे उत्तर येईल, इथं आता 2 घरं सोडून दशांश चिन्ह, म्हणजे ह्या साईडनं 2 घरं सोडून इथं दशांश चिन्ह द्यायचं ह्या गणिताचं उत्तराला. ओके. आता इथं आपण करून बघूया. आता गुणाकार करताना मी इथं दशांश चिन्ह देत नाही, मुद्दाम देत नाही, फक्त लक्षात यायसाठी. आता 13चा पाढा मला डायरेक्ट येतो, पण आपण स्टेप बाय जाऊया. 5 त्रिक 15, 1 6 त्रिक 18 आणि 1 19, परत 1 5 त्रिक 15 आणि 16 6 आजच्याला गेला 1
8 त्रिक 24 आणि हा 1 25, इथं आले 5, इथं आले 2, 8 त्रिक 24 आणि 2 25. आता इथं 0 घेतो आपण दशक आहे म्हणून. 1 5 5, 6 5 8 8. याची बेरीज करूया. इथं आले 5, 9 आणि 5 14, आजच्याला गेला 1, 6 6 12 13, 3, आजच्याला गेला 1, 5 5 10 आणि 11, 1, आजच्याला गेला 1, 8 5 13 आणि 14, 4, आजच्याला गेले 1, 8 आणि 2 10 आणि 1 11. आता मी काय सांगितलं, इथं 2 घरं सोडून दशांश चिन्ह द्यायचं, म्हणजे जे उत्तर आहे ना तिथं द्यायचं, इथं. तर आता ही 1 आणि 2 घरं सोडली आणि इथं आपण दशांश चिन्ह दिलं, उत्तर आलं आपलं. इतकं आपलं उत्तर आलेलं आहे. ओके, एकदा नीट बघून घ्या. हां, पहिल्यापासून आता फक्त एकदा सांगतो की भागाकार करताना संख्येच्या डावीकडे दशांश चिन्ह द्यायचं. म्हणजे ही संख्या आहे, या संख्येची घरं मोजायची किती घरं आहेत आणि त्याच्या डावीकडे द्यायचं. आता ही इथं 100 नाही, त्यामुळे आपण 2 घरं सोडून दिलं, या साईडला द्यायचं. ओके, आणि आपण गुणाकार करतो त्यावेळेला आपण पुढं जातो घरं. आता हे 100 आहे, 100 गुणले किंवा 10 गुणले म्हणून आपण असं उत्तर लिहिलं. हां, आता खाली पण आपण तसंच केलेलं आहे. 8.85 गुणिले 100 केलं आहे, त्यामुळे ही गुणाकारात 2 घरं पुढे गेलेले आहेत. इकडं पण खाली 8.85 गुणिले आता 50 केले. फक्त आता इथं आपल्याला 10च्या पट्टीत नाही, संख्या 10च्या पट्टीतच आहे, पण एकसारखी नाही, म्हणजे 10 100 अशी नाही. त्यामुळं आपण इथं 50 आहे. त्यामुळं आपल्या कन्व्हर्जनसाठी, म्हणजे आपल्याला सोपं जावं यासाठी आपण ह्याला 5 गुणिले 10 लिहिले. इथं 10 आधी गुणले आणि त्याच्यानंतर 5 आपण परत गुणले, किंवा आपण असं पण गुणू शकतो. आणि इथं 50 आहे, आता ह्या 8.85ला 50 गुणू शकतो. आणि त्यानंतर इथं 2 घरं सोडून आहेत ना, त्यामुळे 2 घरं सोडून दशांश चिन्ह देऊ शकतो. इथं पण तसंच आहे, ह्या संख्येला तुम्ही 20 गुणू शकता आणि 2 घरं सोडून इथं दशांश चिन्ह देऊ शकता. इकडं पण तसंच आहे. हां, म्हणजे गुणाकार आणि भागाकार कसा करायचा हे कळालं आहे आपल्याला. दशांश चिन्हाचा गुणाकार, दशांश चिन्हाचा भागाकार किंवा दशांश चिन्हाची विस्तारित मांडणी कशी लिहायची ते एक समजलेलं आहे. आता मी ह्याच्यातच पुढचा एक पॉईंट ॲड करतो. स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. तर आता स्थानिक किंमत म्हणजे काय, की जी म्हणजे एक संख्या आहे. आता इथं हीच संख्या लिहिली आहे मी. तर स्थानिक किंमत म्हणजे काय, प्रत्येक स्थानाची किंमत. मग आता हे एकक स्थान आहे, मग एकक स्थानाची किंमत करताना आपण काय करतो, गुणिले 1 करतो, बरोबर. आता इथं दशक स्थान आहे, तर दशक स्थानाची किंमत करताना आपण काय करतो, गुणिले 10. शतक स्थानाला काय करतो आपण, गुणिले 100. आणि हे 1000 स्थान आहे, त्यामुळे ह्याला गुणिले करताना आपण काय करतो, 1000 गुणिले करतो. आणि आपण याची मांडणी करताना आता कसं लिहितो, 5 गुणिले 1 अधिक 4 गुणिले 10 अधिक 2 गुणिले 100 अधिक 1 गुणिले 1000. हे आपण याची मांडणी करतो. आपण डायरेक्ट उलटं जरी लिहिलं तर चालेल, कारण आपल्याला गणित लिहिताना कसं ऑप्शन असतात, की ही आता संख्या आहे, तर याची मला स्थानिक किंमत लिहा, म्हणजे याची विस्तारित मांडणी लिहा, असं असतं, विस्तारित मांडणी. तर ही आपली ही विस्तारित मांडणी झालेली आहे. म्हणजे आपण काय करतो, 1 गुणिले 1000. मग इथं आता 2 नंबर आहे, इथं आता हे शतक स्थानावर आहे, त्यामुळे इथं 100 गुणलं, इथं परत दशकानं गुणलं आणि इथं एककानं गुणलं.
म्हणजे ह्याची ही विस्तारित किंमत झाली, म्हणजे विस्तारित मांडणी झाली. आणि स्थानिक किंमत म्हणजे काय की स्थानानुसार किंमत करायची. आता हे एकक स्थान आहे त्यामुळं आपण काय केलं, एकक स्थानाची किंमत करताना 1 गुणिले केले. दशक स्थान आहे त्यामुळे गुणिले 10 केले. शतक स्थानाला गुणिले 100 केले आणि हजार स्थानानं गुणिले 1000 केले. इतकं काय आलं, ही झाली स्थानिक किंमत. आता दुसरी आहे ती दर्शनी किंमत. दुसरी आहे ती दर्शनी किंमत. दर्शनी. आता दर्शनी म्हणजे काय, जे दिसतंय ते, म्हणजे का दिसतं ते. आता इथं काय दिसतंय आपल्याला, 1 4 1. आता मला सांगितलं की याची दर्शनी किंमत काय, तर आपल्याला इथं काय दिसते 1, मग दर्शनी किंमत किती झाली 1 झाली. आता इथं काय दिसते 4, तर हिची किंमत किती झाली 4 झाली. परत इथं 1 दिसते तर हिची किंमत किती झाली 1च झाली. म्हणजे दर्शनी किंमत म्हणजे काय, जे दिसतं ते, तीच जे दिसतं तेच, म्हणजे जे स्थान दिसतं किंवा जो अंक दिसतो त्याची किंमत तीच. आता इथं मी सांगितलं, एक उदाहरण दिलं 5855. तर आता मला सांगितलं की प्रत्येकाची दर्शनी किंमत काढा. मग दर्शनी किंमत काढताना काय करणार आपण, हे जे दिसतं तेच लिहिणार ना. त्यामुळे ह्या 5ची किंमत आली 5च, या 8ची किंमत आली 8, याची किंमत आली 5 आणि याची किंमत आली परत 5. कारण दर्शनी म्हणजे काय, जे दिसते ते किंमत. आता जर मला स्थानिक किंमत सांगितली असती तर मी काय केलं असतं, तर आता हे कितव्या स्थानी, 1000व्या स्थानी, त्यामुळं आता ह्याला काय केलं असतं 5 गुणिले 1000. आता मला जर 8ची सांगितली असती तर मी काय केलं 8 गुणिले 100, कारण शतक स्थानावर आहे. इथं आता 5 आहे तर 5चं काय केलं मी 5 गुणिले 10 आणि एकक स्थानावर आहे त्यामुळं 5 गुणिले 1. बरोबर. म्हणजे ही झाली आपली दर्शनी किंमत आणि ही झाली आपली स्थानिक किंमत. इथंपर्यंत समजलं असेल. हां, आता आपण प्रश्न उत्तरात जाऊ. प्रश्न उत्तर म्हणजे काय की आपल्याला कसं स्कॉलरशिपला किंवा नवोदयाला कसं प्रश्न विचारतील, तर 1-2 एक्झाम्पल फक्त सांगतो मी इथं. तर आता असं असतं की 58,650 या संख्येतील 5 या अंकाच्या स्थानिक किंमतीत कितीचा फरक आहे. आता प्रश्न काय आहे नीट वाचायचा. या संख्येत 5 या अंकाच्या स्थानिक किंमतीत कितीचा फरक आहे. तर ही पहिल्यांदा संख्या लिहून घ्यायची. आता इथं आपल्याला 5 अंक 2 वेळा आहे त्यामुळे आपल्याला या 2 ह्याच्यातला फरक विचारला आहे. आता इथं वाचताना नीट वाचायचं, स्थानिक किंमतीतील फरक आहे म्हणजे हिची स्थानिक किंमत काढायला पाहिजे आणि ह्याची पण स्थानिक किंमत काढायला पाहिजे आणि त्या दोघांच्यातला फरक काढायला पाहिजे. तर आता हिची स्थानिक किंमत किती येणार, आता ही कितव्या स्थानी आहे, एकक, दशक, शतक, हजार, 10,000. त्यामुळं आपण काय करणार, याची स्थानिक किंमत म्हणजे याला 10,000 गुणणार. याची किंमत किती झाली 50,000. आता ह्या 5ची किंमत किती झाली, या 5ची किंमत झाली दशक स्थानी आहे त्यामुळं आपण इथं काय करणार 5 गुणिले 10 करणार म्हणजे याची किंमत झाली 50. मग आता ह्या दोघांच्यातला फरक सांगितला आहे म्हणजे काय करणार आपण 50,000 वजा 50. मग आपल्याला फरक मिळणार आहे 49,950. बरोबर. हे पहिलं उदाहरण झालं. आता ह्याच्यात दुसरं प्रश्न काय विचारू शकतील की
डावीकडील 5ची स्थानिक किंमत किती? म्हणजे काय, डावीकडील 5ची स्थानिक किंमत किती? आता ह्या संख्येत डावीकडं म्हणजे कुठलं झाली, ही संख्या ही झाली, ही डावी बाजू झाली आणि ही उजवी बाजू झाली. मग आता हा डावीकडला 5 म्हणजे कोणा, या स्थानचा 5. तर याच्यात स्थानिक किंमत विचारली आपल्या. मग याची स्थानिक किंमत किती झाली? याची स्थानिक किंमत झाली 5 गुणिले 10,000, कारण हे 10,000वे स्थानी आहे म्हणून. तर याची किंमत झाली किती? 50,000. बरोबर. हे 2 वस्तू झाल्या, म्हणजे 2 प्रश्न झाले. आता यामध्ये आणि एक्स्ट्रा काय विचारतील की डावीकडील 5ची स्थानिक किंमत आणि 5ची दर्शनी किंमत यामधील फरक किती किंवा त्यांची बेरीज किती, असं पण विचारतील. बघू आपण एक पुढं. यातील डावीकडील 5ची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यातील फरक. बरोबर. काय सांगितलं आहे की डावीकडील 5 म्हणजे आता ही संख्या आहे, मग डावीकडील 5 कोणता, हा आहे आपला, हा डावीकडील 5. तर याची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. मग स्थानिक किंमत करताना आपल्याला लक्षात येतं, स्थानिक किंमत म्हणजे काय, याला गुणिले त्याची जी स्थान आहे त्यांना आपण गुणिले करायचं त्याला, म्हणजे याची किंमत झाली 50,000. आणि याचीच दर्शनी किंमत म्हणजे काय, जी दिसते ती. आता ही किती आहे, 5. मग किंमत किती आली याची, 5 आली. तर यांतील फरक सांगितला आहे. मग 50,000 वजा 5 करायचं. 50,000 वजा 5 किती आलं, हे 49,995. बरोबर. आपला तिसरा प्रश्न असा होऊ शकतो. किंवा विचारताना असं पण विचारतील की या 8 म्हणजे या 8मधील आणि या 8मधील म्हणजे 8मधील फरक विचारतील. आता इथं कसं आपण बघितलं की या संख्येतील 5 या अंकाच्या स्थानिक किमतीत कितीचा फरक आहे, 5 या अंकाच्या स्थानिक किमतीत कितीचा फरक आहे, म्हणजे ह्या 2-5 मधल्या आपल्याला स्थानिक किमतीचा फरक काढायला विचारलं. तसंच या बाजूला विचारताना आपल्याला 8चं पण विचारू शकतील. बरोबर. असं हे स्थानिक किंमत, दर्शनी किंमत किंवा विस्तारित रूप आहे ना, यावर असं प्रश्न विचारतात. आता एक एक्झाम्पल प्रॅक्टिससाठी की पहिली विस्तारित मांडणी लिहायची आधी. तर पहिला आहे 99, 96. दुसरा आहे 3 आहे. आता इथं मध्ये 0 आहे, तर 0ला कोणत्याही संख्येने जर गुणलं तर त्याचं उत्तर 0च येते. त्यामुळे मांडणी करताना व्यवस्थित लिहा, नाहीतर इथं 0 गुणिले आपण 100 लिहिलं तर त्याला काही व्हॅल्यू नसते. त्यामुळं ती आपण जरी नाही लिहिलं तरी चालेल. ओके. ही विस्तारित मांडणी झाली. आता स्थानिक व दर्शनी किमतीचा फरक काढायचा आहे आपल्याला. इथं मी अंडरलाईन करतो, त्याच स्थानातला स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमतचा फरक काढा. हे पहिलं झालं. हे दुसरं झालं.
हां इतकं प्रॅक्टिस करा. इथं स्क्रीनशॉट काढा. ओके बास होईल. यानंतर आपण संख्या व संख्यांचे प्रकार किंवा मापनमध्ये कसं असतं अर्धा, पाव, सव्वा पाव, पावशर या प्रकारचे आपल्याला मापन असतात. म्हणजे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. आता फक्त हे आधीचं जे शिकवलेलं होतं कन्वर्जन हे एकदा लक्षात ठेवा. त्यानंतर इथं डेसिमल फॅक्टरला आलेलो आहे आपण. डेसिमल फॅक्टर कसं लिहायचं किंवा एकांश, दशांश, शतांश कसं असतं त्याचं विस्तारित रूप काय हे आता एकदा लक्षात ठेवा. हे आपण इथे एक्झाम्पल बघितलेले आहेत, मांडणी केलेली आहे. ही 2 एक्झाम्पल आणि त्यानंतर ही स्थानिक आणि विस्तारित किमतीची ही 5 म्हणजे 7 एक्झाम्पल आपल्याला प्रॅक्टिससाठी आहेत. ती 7साठी सोडवा.